काल कोजागरी पौर्णिमा झाली आणि नेहमीप्रमाणे आम्ही पण घरात मसाला दूध करणार होतो. तर दरवर्षी मसाला दुधाचा मसाला मी विकत आणते, पण यावर्षी म्हटलं आपण घरातच मसाला तयार करायचा आणि मार्केटला जाऊन सगळं साहित्य घेऊन आले लागणार. पण जी मेन वस्तू लागणार होती तीच आणायची विसरली माझ्याकडून, आणि ती वस्तू म्हणजे केसर. आता तुम्ही म्हणताल केसर नसलं म्हणून काय झालं, पण कसं असते माहिती आहे का, दिसायला ते लय भारी दिसतं म्हणून केसर पाहिजे दुधात. आता मी मसाला दूध करायचं म्हणून 1 लिटर दूध सकाळीच घेतलं होतं आणि ते संध्याकाळी तापवलं, सकाळी पण तापवून ठेवलं होतं. दूध तापवल्यानंतर त्यामध्ये मी 2.5 चमचे साखर टाकली, कारण की आम्हाला जास्त गोड आवडत नाही, त्यामुळे मी थोडी साखर टाकली. तुम्ही जास्त टाकू शकता. बघा तुम्हीच बोलता बोलता इकडं मसाला दूध पण तयार झालं आणि मी नैवेद्य काय बाहेर पण आले गॅलरीमध्ये. तयार केलेल्या दुधाचा नैवेद्य मी 9:30 वाजता दाखवला, कारण की मुलं झोपायला लागली. त्यामुळं संगमामांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर घरातल्या देवांना नैवेद्य दाखवला आणि वेळ होती ती आम्ही दूध प्यायची. मसाला दूध आटवायचं असते माहीत आहे, पण माझ्याकडून जरा जास्त आटवलं गेलं होतं दूध. तर आता इकडं ग्लासमध्ये दूध काढते आणि काय झाले, काचेचे ग्लासमध्ये मी सगळे टाकून दिलेत, कारण की ते खराब झाले होते. एकच ग्लास शिल्लक आहे. मी पण कोजागरी पौर्णिमेला मसाला दूध करून पिता का? कमेंट करून नक्की सांगा. वाटला आजचा व्हिडिओ. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.